इराणवर जर खूप मोठे हल्ले झाले तर याचा डायरेक्ट इम्पॅक्ट भारतावर पडू शकतो। जर तुम्हाला माहित नसेल तर इराण हा गल्फ कंट्रीज मधला एक आहे। आता गल्फ कंट्रीज म्हणजे काय? ज्या कंट्रीज मिडल ईस्ट मध्ये आहेत। मिडल ईस्ट मधल्या कंट्रीज म्हणजे सौदी अरेबिया, इराक, कुवेत, कतार आणि इराण हे जे देश आहेत हे सगळ्यात जास्त क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅसचं प्रोडक्शन करतात। हे जे बनवलेलं ऑइल आहे आणि गॅस हे एक्सपोर्ट करतात। हे जे ऑइल आहे हे पाईपलाईन थ्रू पाठवलं जातं जहाजांपर्यंत। त्या ज्या जहाज आहेत त्या जातात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या मार्गाने। आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे काय? पहिला बघा की कोणत्या देशाकडे त्या जहाजा जातात। मिडल ईस्टच्या ज्या कंट्री आहेत ते भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, युरोप सारख्या देशांमध्ये ते एक्सपोर्ट करतं। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा इराणच्या खूप जवळ आहे आणि 80% जहाजा तिथून जातात ऑइल एक्सपोर्ट करण्यासाठी। सो जर इराणवर खूप मोठे हल्ले झाले तर याचा डायरेक्ट इम्पॅक्ट पडू शकतो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर। तो मार्ग बंद पडू शकतो। तो मार्ग इराण आणि ओमानच्या मध्ये आणि तो जर मार्ग बंद पडला त्याचा इम्पॅक्ट पडतो एक्सपोर्टवर आणि आपल्या इम्पोर्टवर। इथे ऑइलची अवेलेबिलिटी कमी होणार। अवेलेबिलिटी कमी झाली म्हणजे त्याची डिमांड वाढणार। डिमांड वाढली तर इन्फ्लेशन वाढणार त्या गोष्टीसाठी। ऑइलची जर प्राइस वाढली आपल्या देशामध्ये तर गव्हर्नमेंट काय करते की ही प्राइस बॅलन्स करण्यासाठी अदर गुड्सची प्राइस वाढवतं। सो अशा प्रकारे महागाई वाढते आणि जर महागाई वाढली तर रिझर्व्ह बँक हे कंट्रोल करण्यासाठी व्याज दर वाढवतं आणि अशा बऱ्याच टेक्निकलिटीज आहेत। जर इराणवर मोठे हल्ले झाले तर आपल्या देशामध्ये ऑइलचे प्राइसेस वाढण्याचे चान्सेस आहेत। बट हे त्यामध्ये कोणता फॅक्ट नाही। हे सगळे अजम्पशन आहेत की असं होऊ शकतं। आता जी युद्धाची परिस्थिती आहे इराण आणि इराक मध्ये त्यामध्ये आता अदर कंट्रीज सुद्धा इन्क्लूड झाले। यामुळे वर्ल्ड वॉर 3 चे पण काही जण अजम्पशन करतात। बट हे अजम्पशन आहेत। तर ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? अशीच व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा या चॅनलला।